Hello everyone, welcome to the Judicial Wings, the knowledge of judiciary, executive and legislation. I am Advocate Pallavi Gawande with you again. इथे ॲडिशनल पब्लिक प्रोसिक्युटर MPSC कडून जे वॅकन्सी आउट होणार आहे त्याबद्दल मी काही डाऊट्स विद्यार्थ्यांचे म्हणजेच माझ्या ॲडव्होकेट्स कलिगचे ते डाऊट्स क्लिअर करण्यासाठी हा व्हिडिओ स्पेशली तुमच्यासाठी बनवते. त्यामध्ये अनेक फोन येतात मला की मॅडम एज क्रायटेरिया काय आहे आणि आता आमचं एज नाही आहे का हे सगळं एक्झामिनेशन देण्याचं. तर प्रॉपरली एज क्रायटेरिया काय आहे आपण आता समजून घेऊया किंवा तुम्ही ऐकू शकता की एज क्रायटेरियाचं असं असतं की MPSC कडनं 2016मध्ये एक आपल्याकडे रूल्स अवेलेबल केलेले आहे आपल्यासाठी. तर हे तुमच्यासाठी नाही आहे फक्त ॲडिशनल पब्लिक प्रोसिक्युटर किंवा पब्लिक प्रोसिक्युटरसाठी, ऑल ओव्हर एक्झामिनेशन ज्या की MPSC कंडक्ट करते त्यांच्यासाठी आहे. यापैकी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की ओपन कॅटेगरीला 38 वर्ष वय त्यांनी केलेलं आहे. 38 इयर्स. कोणताही ओपन कॅटेगरीमध्ये विद्यार्थी असेल, कोणताही असू द्या, ज्याची कॅटेगरी ओपन आहे, रिझर्वेशन त्याच्याकडे नाही आहे, तर तो विद्यार्थी ते 38 इयर्स एजपर्यंत अकॉर्डिंग टू द MPSC रूल्स एक्झामिनेशन देऊ शकतो. सेकंड सिच्युएशन याच्यामध्ये आहे की याच्यानंतर OBC जर कॅटेगरी असेल तर OBC कॅटेगरीला 3 वर्ष एक्सटेन्शन दिलं असतं. म्हणजे 38 नंतर 3 वर्ष, 38 नंतर 39, 40 आणि 41, 41 इयरपर्यंत तुम्ही इथे एक्झामिनेशन देऊ शकता. कोणत्याही MPSCची कोणतीही एक्झाम. हे जनरल रूल आहे. स्पेशली JMFC किंवा ॲडिशनल पब्लिक प्रोसिक्युटर असं काही नाही आहे. क्लिअर. तर 3 वर्ष रिलॅक्सेशन जे की OBC मध्ये येतात त्यांना मिळू शकतं. त्यानंतर SC ST रिझर्व्ह कॅटेगरी ज्या आहेत तर यांना 5 वर्ष रिलॅक्सेशन दिलं जातं. म्हणजे यांचा पिरियड अजून 38 नंतर 5 वर्ष वाढतो. म्हणजे ज्यांना 43 इयर्स ऑफ एज कोणत्याही MPSCच्या एक्झामिनेशन देण्यासाठी दिलेलं आहे. आता हे झाला जनरल क्रायटेरिया की तुम्हाला इतकं दिलं आहे आणि तुम्ही फिजिकली हँडिकॅप्ड वगैरे असेल तर अजून तुम्हाला इथे 45 वर्षापर्यंत एक्झामिनेशन देता येते. तर हा एक जनरली क्रायटेरिया आहे MPSCचा की एवढ्यामध्ये तुम्ही देऊ शकता. आता आपण फक्त मी इथे लॉच्या एक्झामिनेशन्सबद्दलच इथे तुमच्याकडे व्हिडिओज घेऊन येत असते, त्यामुळे मी अदर MPSC एक्झामिनेशनबद्दल नाही बोलते आहे. स्पेशली विथ द ॲडिशनल पब्लिक प्रोसिक्युटरबद्दल बोलते आहे. अँड टू क्लिअर दॅट की सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की इथे डिस्ट्रिक्ट जज ही एक्झामिनेशन MPSC कंडक्ट करत नाही, त्यामुळे DJ या एक्झामिनेशनशी काही संबंध नाही आहे. ते आपण काय क्रायटेरिया ते नंतर बघूया. आता यामध्ये हा जनरल क्रायटेरिया आहे आणि त्यांनी अजून एक आपल्याला नोटिफिकेशनमध्ये क्लिअर केलेलं आहे की आम्हाला जर इन्क्रीज आणि डिक्रीज करायचं असेल वय तर आम्ही करतो किंवा आम्ही करू शकतो. दे की MPSCकडे डिस्क्रिशनरी पॉवर आहे की आम्ही हे एज 38चं 35 करू शकतो, 38चं 45 करू शकतो. वॉट एव्हर दे हॅव अ डिस्क्रिशनरी पॉवर अकॉर्डिंग टू द एज क्रायटेरिया ऑफ द कॅन्डिडेट. बट ते काही डायरेक्टली हातात पॉवर आहे म्हणजे काही करणार नाही. ठीक आहे की नाही, असं काही नसतं. याच्यामध्ये एक मुख्य गोष्टी आहे ज्यामध्ये ते पाहतात की एक्झामिनेशन कोणत्या प्रकारची आहे. खरंच जर LLB झाल्या आपण फ्रेशर म्हणून एक्झामिनेशन देऊ शकलो असतो ॲडिशनल पब्लिक प्रोसिक्युटरची तर सगळेच आपण या क्रायटेरियामध्ये बसलो असतो. पण आपल्याला कंडिशन आहे 7 वर्ष प्रॅक्टिसची. मग ॲज युजल हे कोणालाही कळतं की 7 वर्ष, 8 वर्ष, 10 वर्ष जेव्हा प्रॅक्टिसचा क्रायटेरिया असतो तेव्हा त्या एक्झामिनेशनला वयही वाढवून द्यावं लागते. दॅट्स वाय दे मेन्शन द क्लॉज देअर इन द रूल्स ऑफ 2016 MPSC की वी हॅव अ डिस्क्रिशनरी पॉवर टू इन्क्रीज ऑर डिक्रीज द एज क्रायटेरिया ऑफ द कॅन्डिडेट अकॉर्डिंग टू द एक्झामिनेशन. डेफिनेटली हे एक्झामिनेशन्स थ्रूच होणार आहे. अकॉर्डिंग टू द एक्झामिनेशनच ते करतील. तर आपली जी एक्झामिनेशन आहे दॅट इज ॲडिशनल पब्लिक प्रोसिक्युटर ही प्रॅक्टिशनरची एक्झाम आहे. पहिले आपण LLB कंप्लीट करतो, त्यानंतर 7 वर्ष म्हणजे कोणाची 8, 10, 15 वर्ष, 20 वर्ष प्रॅक्टिस असेल तर मिनिमम क्रायटेरिया 7 वर्ष. 7 वर्षानंतरच आपण इलिजिबल होतं तर आपलं वय खरंच कमी राहणार आहे का हो? नाही ना, ऑब्व्हियसली नाही. हे त्यांनाही कळतं MPSCवाल्यांना. तर डिक्रीज वय करतील हा तर विषयच सोडून टाका. ॲडिशनल पब्लिक प्रोसिक्युटरसाठी वय कमी करतील तो मॅटरच इथे उद्भवत नाही आहे. मी अजून सांगते की इट्स अ जनरल क्रायटेरिया ऑल MPSC एक्झामिनेशन जो की 12वी नंतर त्याचं ग्रॅज्युएशन झालं आणि ग्रॅज्युएशननंतर जो MPSC देत असेल त्यालाही लागू होतो. BAच्या कॅटेगरीवर BA MPSC कोणत्याही परीक्षा असेल. आणि आपण ते इतके 5-5 वर्ष LLB करून 7 वर्ष मिनिमम क्रायटेरिया कंप्लीट करतोय तर अशा विद्यार्थ्यांना किंवा अशा एक्झामिनेशनमध्ये वय
पोस्टचा क्रायटेरिया, एज क्रायटेरिया डिक्रीज कधीच केला जात नाही, मोर ओवर तो इन्क्रीज केला जातो जेव्हा आपलं नोटिफिकेशन येतं. त्यामुळेच तो क्लास टाकलेला असतो की अकॉर्डिंग टू द एक्झामिनेशन, जिथे कुठे प्रॅक्टिस क्रायटेरिया असेल 10-10 वर्ष, 7-7 वर्ष, तर आम्ही विचार करू की मग 40-43पर्यंत म्हणजे 38 ओपन कॅटेगरी आणि कास्ट कॅटेगरी 43, मग होऊ शकतं की तुमचं 30 वर्षावर LLB झालं असेल, 37-38 वर्षावर, तर तुमचं मग 7 वर्ष प्रॅक्टिस क्रायटेरियाच होत नाही आणि मग तो एक्झामिनेशनमध्ये बसणार नाही, तर त्या विद्यार्थ्यासोबत कम्प्लिटली अन्याय होतो आहे. त्यामुळे MPSC 99.9 या केसेसमध्ये, अशा केसेसमध्ये, अशा प्रॅक्टिशनरसाठी इथे डेफिनेटली एज वाढवतं, कमी करत नाही. त्यामुळे आता सध्या 2 गोष्टी आपल्याकडे आहे, ती की तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये आहात बट तुम्ही SCBCचं रिझर्वेशन काढू शकता, तर अगेन तुम्हाला आय थिंक 3-5 वर्ष काहीतरी वाढून मिळतात. पहिली गोष्ट ओपन कॅटेगरीवाल्याला ते देतात रिझर्वेशन्स, की ज्यांच्याकडे आहे सोशली आणि इकॉनॉमिकली बॅकवर्ड, त्यांना आम्ही रिझर्वेशनमध्ये पुढे 3 वर्ष परत वाढवून देणार आहोत, 5 वर्ष परत वाढवून देणार, हे असं नोटिफिकेशन येतं. आता हा तुमचा एज क्रायटेरिया कम्प्लिटली, मला असं वाटतं की एजबद्दल जे तुमचं जे काही प्रश्न आहेत किंवा डाऊट्स आहेत ते क्लिअर झालेले असावे. मी अजून एकदा सांगते की 38 वर्ष मिनिमम आहे, म्हणजे मॅक्सिमम 38 वर्ष आहे की ओपन कॅटेगरी, त्यानंतर 3 वर्ष अजून एक्स्ट्रा OBCवाल्यांना भेटतील आणि 5 वर्ष SC ST आणि अदर जे काही कास्ट कॅटेगरीमध्ये येतात त्यांना भेटतील आणि त्याच्याहून परत 2 वर्ष एक्स्ट्रा फिजिकल हँडिकॅपला, म्हणजे 45 वर्षापर्यंत आत्ताच क्रायटेरिया आहे. आता इथे थोडासा डाऊट येतो की ओपन कॅटेगरीमधून मी येते पण 38च वर्ष राहील का? नाही, हे डेफिनेटली वाढू शकतं, कारण अशा पोस्ट जेव्हा निघतात तर ते नोटिफिकेशन देतात तेव्हा सांगतात की हा एज क्रायटेरिया आम्ही या पर्टिक्युलरली पोस्टसाठी वाढवतो आहे, कारण की इथे आपण नेमकं इथे काय करू शकतो आपण की हा प्रॅक्टिस पोस्ट आहे. त्यामुळे आता यानंतर ही सपोज नोटिफिकेशन आलं आपल्याकडे आणि त्यांनी एज क्रायटेरिया नाही वाढवला ओपन कॅटेगरीसाठी किंवा SC कॅटेगरी व्हॉटेवर, कोणत्याही कॅटेगरीसाठी असो, मिनिमम मॅक्सिमम एज क्रायटेरिया, तर डेफिनेटली वी हॅव राईट टू फाईल रीट ना. आपण रीट फाईल करूया. जर खूप संख्या अशी असेल की मिनिममच विद्यार्थी फाईल करत आहे तिथे, ठीक आहे, तो आपल्याला रीट फाईल करण्याचा अधिकार आहे. आपला कोर्ट ज्युडिशरी आहे, शेवटी ते विचार करतील की दे कन्सिडर दॅट की बाबा 30-32 वर्षावर जर एखादा विद्यार्थी लॉ पास झाला असेल, मोजकेच विद्यार्थी आहे जे की 24-25 वर्षावर पास होतील, 100 आउट ऑफ 60%, बट 40% तर डेफिनेटली 30 वर जातात. मग त्याला तर 7-8 वर्ष नोटिफिकेशन निघेपर्यंत, त्याचं नोटिफिकेशन निघाल्यावर तर 38 वर्ष तर पूर्ण झालेले आहे. मग तो काय करणार आहे? SCBC पण नाही त्याच्याकडे, मग तो काय करणार आहे? तर अशा ग्राउंडवर आपण रीट फाईल करून नोटिफिकेशन आल्यानंतर, पहिले तर आपल्याला नोटिफिकेशनची वाट बघायची आहे बिलकुल, तर नोटिफिकेशनची वाट बघूया. नोटिफिकेशन आल्यानंतर आपल्याला रीट फाईल करण्याचा अधिकार आहे. बट याचा अर्थ असा नाही की मी करणार नाही, मी त्या ग्राउंडवर बसतच नाही. ओके, अजून एक सांगते, आमच्याच विद्यार्थ्यांचा ग्रुप होता. आम्ही मुंबई हायकोर्टला, औरंगाबाद हायकोर्टला इथे रीट फाईल केली होती. जेव्हा आय थिंक 2022 मी विद्यार्थ्यांचं नाव नाही डिस्क्लोज करणार बिकॉज खूप सारे विद्यार्थी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होते. बेसिकली जो मेन विद्यार्थी होता, जे माझा स्वतःचा विद्यार्थी, तर आम्ही रीट फाईल करून आफ्टर डेट गेली होती. JMFCचा पेपरचं नोटिफिकेशन आलं होतं, JMFCची डेट पण गेली, पण नंतर त्यांना MPSCने अलाउड केलं पर्सनली जाऊन रिटर्नमध्ये, ठीक आहे की नाही, की तुम्ही आमच्याकडे हा फॉर्म फिलअप करून आणून द्या. ऑनलाईन तर बंद झालं आहे, पण ऑफलाईन आणून द्या आम्हाला फॉर्म तुम्ही, आम्ही ॲक्सेप्ट करू. तर 11 विद्यार्थ्यांचा फॉर्म JMFCने MPSCने ॲक्सेप्ट केला होता. का तर असं झालं होतं की कोविडमध्ये नोटिफिकेशन आउट झालं, त्यानंतर ते नोटिफिकेशन्स तसंच पडलेलं राहिलं आणि काही विद्यार्थ्यांचं एज बार होऊन गेलं. मग त्या सिच्युएशनमध्ये काय झालं की डेट निघाली नोटिफिकेशनची, यांचा फॉर्म ॲक्सेप्टच होत नव्हता. कारण काय की एज क्रायटेरिया वाढला यांचा त्या डेटला. मग ह्या डेटला एज क्रायटेरिया वाढला तर ऑनलाईन ॲप्लिकेशन ॲक्सेप्ट झालेच नाही. त्यामुळे आम्ही रीट फाईल केल्यानंतर इथे ते विद्यार्थ्यांना एक्झामिनेशनचं हॉल तिकीट आलं आणि त्यांनी डायरेक्टली हॉल तिकीट असो किंवा सगळं जे MPSCशी पत्रव्यवहार असो ऑफलाईन मंत्रालयात जाऊन केलेला होता, अकॉर्डिंग टू द ऑर्डर ऑफ दी हायकोर्ट.
तर असं घाबरून जायचं अजिबात कारण नाही. मी स्पेसिफिकली मुलींना म्हणू शकेल, मला विमेन म्हणजे महिलांचे फार फोन येतात की मॅडम माझं तर आता एज 37 आहे, 36 आहे, जर 1 वर्ष अजून किंवा 6 महिने नोटिफिकेशन नाही आलं किंवा मला तर आता 2-3 महिन्यामध्ये 38 कंप्लीट होईल, मी तर ओपन कॅटेगरीमध्ये येऊन येत आहे. डोंट वरी अबाउट इट. अशा कोणत्याही प्रॅक्टिशनरच्या एक्झामिनेशनला ते डिक्रीज तर करतच नाही. तो विषय सोडून टाका. जे काही तुमच्या डोक्यामध्ये मिथ कोणी घातलं असेल, तुमच्याकडे स्वतःहून ते मिथ आलं असेल की डिक्रीज होतो, तो होत नाही. इन्क्रीजच होत असतो ऑलवेज. आणि त्या पोस्ट पाहून इन्क्रीज होतो की एक 7 वर्ष ॲडव्होकेट प्रॅक्टिस करतो आहे, 10 वर्ष ॲडव्होकेट प्रॅक्टिस करतो आहे, तर त्याचं ऑटोमॅटिकली एज वाढतं ना कंपल्सरी. आणि जरी MPSCने विचार नाही केला तर आपण रीट फाईल करूया सगळे मिळून आफ्टर द नोटिफिकेशन. पण तुम्ही अभ्यासाला थांबवू नका. त्याचं कारण काय, त्याचं कारणही सांगते. आता अभ्यासाला का नाही थांबायचं, तर त्याच्यात 3 गोष्टी आहे. मी थोडं फास्ट जाते आहे, वेळ कमी असल्यामुळे सॉरी फॉर दॅट. बट तरीही 3 गोष्टी आहे. त्या मी 3ही गोष्टी तुम्हाला प्रॉपरली आता समजून सांगणार आहे की आपण अभ्यास का थांबवायचा नाही आहे. सगळ्यात महत्त्वाची की होम मिनिस्ट्री असेल किंवा गव्हर्नमेंट असेल, जेव्हा नोटिफिकेशन ऑफिशियली MPSCने आपल्याला पोस्ट केलं होतं, तर याचा अर्थ असा असतो की होम डिपार्टमेंट जे आहे आपलं स्टेट होम डिपार्टमेंट, त्यांच्याकडून ग्रीन झेंडी आलेली आहे की आम्हाला 250 ॲडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणजेच PP आम्हाला आवश्यकता आहे बाबा, तुम्ही याच्या वॅकन्सी आउट करा. जसं की JMFCचं असतं की ज्युडिशरीकडनं ग्रीन झेंडी आलेली आहे की बाबा इतक्या जागा तुम्ही काढा. तसंच होम डिपार्टमेंट जे की डायरेक्टरेट ऑफ द प्रोसिक्युशन असो किंवा ऑल द प्रोसिक्युशन असो, हे अंडर दी होम मिनिस्ट्री काम करतं स्टेट गव्हर्नमेंटच्या आपल्या. तर त्यांच्याकडनं ग्रीन झेंडी आहे की आम्हाला इतक्या जागा हव्या आहेत आणि इतक्या जागेवर तुम्ही लवकरात लवकर नोटिफिकेशन काढा. आता MPSCला ह्या सगळ्या गोष्टींची तयारी करावी लागणार. त्यांना विचार करावा लागणार पहिले की यांना एज वाढवून द्यावं लागेल, कारण प्रॅक्टिशनर आहेत हे सगळे. आपल्या रूलमध्ये आपण मेन्शन केलेलं आहे, ठीक आहे की नाही, की आम्ही आमच्या मनाप्रमाणे करू शकतो. आणि असंही नाही आहे की शॅल बी इन्क्रीज, शॅल बी डिक्रीज और शॅल बी मेंटेन ओनली ॲट दिस पॉईंट, असं काही पर्टिक्युलरली नोटिफिकेशनमध्ये नाही आहे. त्यामुळे त्यांनी विचार जरी नाही केला डिक्रीज आणि इन्क्रीज करायचा, तर आपण रीट फाईल करूया. खूप कमी वेळामध्ये ते विदिन अ मंथ, विदिन अ 15 days वगैरे नोटिफिकेशन आउट झाल्यानंतर डेट काढतील ते की या डेटपर्यंत तुम्हाला काय करायचं, फॉर्म भरायचा आहे. तर डेफिनेटली कोर्ट आपल्याला ऑर्डरमध्ये पॉझिटिव्ह रिझल्टच देत असतं, कारण कोर्ट पॉझिटिव्हली विद्यार्थ्यांचाच विचार करतं. आणि आपण आपल्याच फील्डमधले आहे, इव्हन ज्युडिशरी असो, आपण वकिलात आपल्याच फील्डमध्ये, आपल्या फील्डचा डेफिनेटली विचार केला जातो. तर यामध्ये घाबरण्याचं असं काहीही कारण नाही आहे. सो पण आपल्याला कॉज ऑफ ॲक्शनच अजून नाही आलेला आहे की मॅडम आता का रीट फाईल करत नाही आपण MPSC. आपल्याकडे कॉज ऑफ ॲक्शनच नाही आहे. समजा उद्या चालून नोटिफिकेशन आलं आणि त्यांनी ॲटोमॅटिकली वाढवून दिलं, तर आपण आत्ता कोर्ट म्हणेल कॉज ऑफ ॲक्शन नाही आहे, नोटिफिकेशन येऊ द्या, ते काय देतील वय तुमचं ते बघूया, देन कॉज ऑफ ॲक्शन अराईज होईल आपल्याला. जर आपल्याला नाहीच दिलं त्यांनी वाढून आणि खूप सारे विद्यार्थी आहेत, कॉन्टॅक्ट करा तुम्ही मला, मी तुम्हाला सजेस्ट करेल, आपण रीट फाईल करूया, डोंट वरी अबाउट इट, ठीक आहे की नाही. तर हा एक मुद्दा आहे. तर मी जसं सांगते की गव्हर्नमेंटकडनं वॅकन्सीज आऊट झालेल्या आहे. MPSC आता प्लॅनिंग करत असेल कदाचित ह्याच्यावर की एज काय ठेवायचं आहे, एक्झामिनेशन कशी कंडक्ट करायची आहे. प्रिलिम्स नाही कंडक्ट करणार बिकॉज डायरेक्ट रिक्रुटमेंट आहे, त्यामुळे डायरेक्टली मेन्स एक्झामिनेशन होईल. त्याचा सिलेबस काय राहणार आहे, त्याचा सिलेबस ते पहिले प्रिपेअर करतील. आणि डेफिनेटली मी असं एक मोठं तुम्हाला सांगू शकते की यामध्ये आपलं वर्ष जाऊ शकतं, पण असं नाही आहे की वर्षभर एक्झामच होणार नाही. डेफिनेटली विदिन अ 1 year एक्झाम तुमची होईलच, ठीक आहे. सॉरी, लाईट गेलेली आहे, जस्ट गिव मी 1 minute. ओके, व्हिडिओ रेकॉर्ड करताना लाईट गेलेली आहे, माफ करा, बट मी कंटिन्यू करेल, ठीक आहे. येस, ठीक आहे. सेकंड मोबाईल चार्जिंगवर मी कंटिन्यू करते. ओके, सो अशाही पद्धतीमध्ये आपल्याला एक मोठा विषय आहे हा. आपल्याला काय करायचं आहे की अभ्यास सुरू करायचा आहे, कारण की विदिन डिसेंबर जानेवारीपर्यंत याचं नोटिफिकेशन सिलेबस पहिले येऊ शकतो अँड देन तुम्हाला नोटिफिकेशन पेपर म्हणजे फॉर्म भरण्यासाठी येऊ शकतात. आणि त्यावेळेस जर यांनी वय वगैरे नाही वाढवलं तर आपण त्याच्यासाठी 100% प्रयत्न करणार आणि रिझल्ट पॉझिटिव्हच येतील, याच्याही गॅरंटी तुम्हाला मी देऊ शकते. आता थर्ड सिच्युएशन आहे की म्हणजे वॅकन्सी आउट होणारच आहे, नोटिफिकेशन येणार आहे आणि विदिन 6 months तुमचा सिलेबसही कंप्लीट होत नाही, तुमच्याच्याने अभ्यासही होत नाही, इतका मोठा सिलेबस असतो. मेन्स एक्झामिनेशन आहे, सिलेबसबद्दलही मी डिस्कशन केलं होतं. सो प्लीज स्टार्ट युअर प्रिपरेशन्स राईट नाव, ठीक आहे. हा एक मुद्दा आहे. सेकंड थिंग आहे की हेच सगळे विषय जे आहे ते DJला आहे, DJ प्रिलिम्स आणि मेन्सला. तर डेफिनेटली तुम्हाला काय करायचं आहे की DJ प्रिलिम्स आणि मेन्सची तयारी सुरू करायची आहे, कारण 7 वर्षच क्रायटेरिया आहे. PP हा सेशन कोर्टातच
वर्किंग असतो आणि सेशन कोर्ट म्हणजेच या दोघांचेही सिलेबस सेम आहे. त्यामुळे जी एक्झाम पहिली येईल ते तुम्ही क्रॅक करू शकता जर तुम्ही प्रिपरेशन स्टार्ट केलं तर. ठीक आहे, क्रिमिनल तुमचं इकडे ॲडिशनल PP सगळं होऊन जातं. त्यामुळे दिवसातले 3 ते 4 तास आता तुम्हाला बाजूला काढणं महत्त्वाचे आहे. आता सेकंड सिच्युएशन अशी आहे इथे की फॅमिली कोर्टाच्याही वॅकन्सी निघणं सुरुवात झालेली आहे. आणि अजून एक सांगते की काल परवा CBIचं फ्रॉड इन्व्हेस्टिगेशनचं इथे 19 जागा ॲडिशनल PPच्या जर तुमचं वय 33च्या आतमध्ये असेल तर आणि 35च्या आतमध्ये असेल, आय थिंक 38-35च्या आतमध्ये असेल तर बघून घ्या एकदा नोटिफिकेशन. CBIच्या आय थिंक 25 जागा इथे आऊट झालेल्या आहे, फॉर्म भरणं सुरू झालेलं आहे. हेही सिलेबस सेमच आहे, वेगळा नाही आहे. त्यामुळे प्लीज स्टार्ट युअर प्रिपरेशन्स. सलग तुमच्या एक्झाम आहे. जर तुम्ही 7 वर्ष प्रॅक्टिशनर आहात तर 4 ते 5 एक्झामिनेशन या इयरमध्ये विदिन 6 मंथ्समध्ये तुमच्याकडे पडलेले आहे. त्यामुळे तुमच्याकडे खूप टाईम कमी आहे. मी अनेक वेळा आवर्जून तुम्हाला सांगत असते. मला म्हणतात सगळेजण की मॅडम तुम्ही प्रिपेअर करतात. नो, आय एम नॉट प्रिपेअरिंग, बट मी अनेक वेळा सांगते की अपॉर्च्युनिटी आलेली जाऊ नका देऊ. मी स्पेशली महिलांना तर जास्तच आवर्जून सांगते. ह्या सगळ्या एक्झामिनेशन तुमच्याकडे समोर पडलेल्या आहे आणि सगळ्यांचा सिमिलर सिलेबस आहे. जर सिव्हिल DJचा सोडला तर इकडे क्रिमिनलचा सगळा सिलेबस जो आहे तो सगळा सिमिलर आहे. सो प्लीज डोंट वेट फॉर एनीवन्स डिसिजन्स, एनी नोटिफिकेशन्स, एनी ऑर्डर. स्टार्ट युअर प्रिपरेशन अँड देन नोटिफिकेशन आलं तर मी तुम्हाला स्पष्ट सांगते की आपण रीट फाईल करूया आणि एज वाढवून घेऊया आणि ते 100% देतीलच. आता आपण सध्या काही करू शकत नाही. नोटिफिकेशन यायला पाहिजे. कुठल्या तरी कारणावरून कदाचित नोटिफिकेशन बाकी असेल MPSCचं, पण ते कधीही येऊ शकतं. कारण मी जसं सांगितलं की गव्हर्नमेंटनी ग्रीन झेंडी दिली आहे की आम्हाला 250 जागा पाहिजे आहेत. त्यामुळे नोटिफिकेशन कधीही येऊ शकतं. सिलेबसमध्ये ऑलरेडी असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटरचा सिलेबस दिला होता. त्यात थोडेफार चेंजेस करणे आहे. प्रपोजलला अपील करणे आहे, रिव्हिजन प्रपोजलला रिव्हिजन आणि बाकी तर सगळे सेमच सब्जेक्ट आहे क्रिमिनलचे. त्यामुळे डोंट वेस्ट युअर टाईम. आणि डिस्ट्रिक्ट जजची एक्झामिनेशनचं नोटिफिकेशनही लवकरात लवकर येऊ शकतं. सो डोंट वरी अबाउट दी एज क्रायटेरिया. एज क्रायटेरियाबद्दल अजिबात विचार करू नका. डायरेक्टली तुम्ही प्रिपरेशन सुरू करा, तुमचं टाईम टेबल करा. जर तुम्ही दिवसभर भरपूर वकील लोक मला असं म्हणतात कोर्टमध्ये की मॅडम आता आम्ही इकडेच सेटल होणार आहे, आमची प्रॅक्टिस चांगली आहे किंवा आम्हाला वेळच मिळत नाही प्रिपरेशन करायचं. आता सपोज ज्यांची प्रॅक्टिस चांगली आहे तो भाग वेगळा की त्यांना काय करायचं, मी त्याबद्दल नाही बोलत आहे. पण ज्या महिला आहे, ज्यांना वाटतं की माझी प्रॅक्टिस चांगली नाही, मी अजून ज्युनियरशिपच करत आहे किंवा मला गव्हर्नमेंट जॉबच पाहिजे आहे, तर त्यांनी इकडे यावं. ज्यांना वाटतं की नाही मॅडम, पण असं होऊ नये. मी थोडंसं पर्सनली, डोंट टेक पर्सनली, बट मी इथे बोलू शकेल की एखादा विद्यार्थी म्हणतो किंवा एखादा वकील म्हणतो की मॅडम वेळच नाही भेटत मला, की मी दिवसभर कोर्टातच असतो पण मला प्रिपेअर करायचं आहे. ते नाही होऊ शकत. तुम्हाला प्रिपेरेशन करण्यासाठी टाईम मॅनेजमेंट करणं गरजेचंच आहे. जसं की सकाळी 5 वाजता उठून तर तुम्ही सकाळी 9:30-9 वाजेपर्यंत 2-3 तास कुठेही क्लास लावू शकता किंवा कुठेही तुम्ही लायब्ररी लावून किंवा घरी सकाळी तेवढ्या तर लायब्ररी नसणार तर ते 3 तास सकाळचे तुम्ही यूज करू शकता. त्यानंतर ही मॅटर जेवढा वेळ असेल तेवढा वेळ तुम्ही जाऊ शकता, परत वापस येऊ शकता. डोंट वेस्ट युअर टाईम इन ऑल्सो कोर्ट. तुमचं मॅटर असेल तेव्हा जा. जर तुम्ही ज्युनियरशिप करत असेल, तुम्हाला दिवसभर राहावं लागत असेल तर तरीही त्याच्यामध्ये 1.5 ते 2 तासाची इंटरव्हल तुम्हाला दुपारी मिळते. तर डोंट वेस्ट टाईम. पुढचे 6 महिने टाईम वेस्ट करू नका. त्या 2 तासातला अर्धा तास जेवणात गेला तरी तुमच्याकडे 1.5 तास उरतो. बरोबर आहे की नाही? हे बघा, आत्ताही बघा, मी कोर्टात नाही येते आणि पटकन व्हिडिओ बनवते, पटकन काहीतरी करते, 15-20 मिनिटात जेवण झाल्यावर परत वापस कोर्टात जाते. तर डेफिनेटली डोंट वेस्ट युअर टाईम. बिलकुल वेस्ट करू नका. कोणासाठी टाईम वेस्ट करणं गरजेचं नाही आहे. त्यानंतर संध्याकाळीही तुम्हाला वेळ मिळू शकतो. कंपल्सरी नाही आहे की सॅटर्डे संडे, आता हायकोर्ट असेल तर सॅटर्डे संडे कम्प्लिटली सुट्टी असते. तर मॅनेज करा टाईम. तर आत्तासुद्धा तुम्ही 3 तास जरी सकाळचे यूज केले अभ्यासासाठी तर दॅट इज वेल अँड गुड और मोस्ट सफिशियंट आहे तो टाईम. त्यामुळे प्रिपरेशन स्टार्ट करा. एजचा विचार करू नका. ऑलरेडी MPSCनी 43पर्यंत एज कास्ट कॅटेगरीला, 38पर्यंत एज ओपन कॅटेगरीला, त्याच्यातही SCBCसाठी पुढे रिलॅक्सेशन दिलंच आहे, म्हणजे ते 43पर्यंत जातच आहे असं पण. आणि मोस्ट ऑफ ऑल वी विल ट्राय टू इन्क्रीज थ्रू द रिट.
पिटिशन, तर नोटिफिकेशन येऊ द्या. यांनी जर वाढवलं नाही MPSCनी तर आपण डेफिनेटली वाढवू शकतो. आणि ही खूप छोटी गोष्ट आहे, इतकी मोठी गोष्ट नाही की एज वाढून मिळणे. डेफिनेटली वाढून देतील, कारण सगळे ग्राउंड आपल्याच फेवरमध्ये आहे. वी आर अ प्रॅक्टिशनर ॲडव्होकेट. तुम्हाला जर कोर्टातला PP पाहिजे असेल तर तो कम्प्लिटली 38 म्हणजे 38च नाही भेटणार ना तुम्हाला. वय तर असणारच आहे, त्याचं कॉमन सेन्स आहे. तर त्यामुळे आपण इथे वय वाढून घेऊ शकतो डेफिनेटली. सो स्टार्ट युअर प्रिपरेशन. सिलेबस आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मी सुद्धा यूट्यूबवर कितींदा सांगितलं, सिलेबसबद्दलही विचार करण्याची आपल्याला गरज नाही आहे. ठीक आहे, स्टार्ट युअर प्रिपरेशन्स. बेस्ट ऑफ लक.